नमस्कार मित्रांनो, नवीन बातम्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। चला सुरू करूयात आजच्या बातमीपत्राला सुरुवात। चला बघूयात पहिले आजची घडामोड। एसटीचा प्रवास आता सुकर होणार आहे। गर्दीच्या हंगामात 1088 अतिरिक्त गाड्या सुरू होणार आहेत। त्याच्यामुळे आता एसटीचा प्रवास ज्यांना करायचा आहे त्यांनी मोकळा श्वास घ्यायचा आहे। यानंतर 12 जिल्ह्यातील शेतकरी एकवटले आहेत, म्हणजे एकत्र झाले आहेत। शक्तीपीठ महामार्ग रद्दीसाठी राजू शेट्टींच्या उपस्थितीत ही बैठक झाली आहे। यामध्ये 12 जिल्ह्यातील शेतकरी हे एकत्र आलेले आहेत। ठीक आहे, बघूयात पुढील बातमी। उष्णतेमुळे जहाजाला आग लागली, प्रवाशांनी मारल्या समुद्रात उड्या। जादा गरमी असल्यामुळे आग लागण्याची शक्यता आहे। ठीक आहे, हार्दिकला 2 सामन्यात मुदत, रोहित मुंबईची साथ सोडण्याच्या तयारीत आहे। आता महामार्गावर लावली पावणे 2 लाख झाडे। नोएडा दिल्ली डेराकडून या रस्त्यावरती 2 लाख झाडे लावलेली आहेत। पुढील बातमी। शेतीसाठी आता खंदकातील पाणी 2-3 दिवसात पुरवठा, धाण सांगोड येथील शेतकरी आनंदात खुशीत। पुढील बातमीकडे वळूयात। कोट्याधीश राहुल, यामध्ये जो ग्राफ आहे त्याच्यानुसार समजून घ्या। गोलंदाजाची लाजरवाणी कामगिरी, दिल्ली संघाचे प्रशिक्षक रिकी पॉटिंग यांचा त्रागा, पंतला पुन्हा दंड। राजकीय पक्षाचा मोर्चा 9 मतदारांकडे, ओडिशात विद्यार्थी संघटना झाली सक्रिय। आणि यामध्ये CBSE 11वी-12वीच्या परीक्षा पद्धतीत होणार बदल। पुढील बातमीकडे वळूयात। मनोज जरांगे पाटील उद्या पुणे दौऱ्यावर जाणार आहे। सविस्तर बातमी आहे, वाचून घ्या। मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील शनिवारी आरक्षण दौऱ्यावर जाणार आहे। 11 लाख विद्यार्थ्यांची CET परीक्षेसाठी नोंदणी। यावर्षी 11 लाख विद्यार्थ्यांनी CET परीक्षेसाठी नोंदणी केली आहे। सविस्तर बातमी आहे, वाचू शकता। याबरोबर बातमीपत्र संपलं। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। जय हिंद।